नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तलाठी परीक्षा 2025-26. आज आपण तलाठी भरतीच्या अनुषंगाने माहितीचा अधिकार अधिनियम या विषयावरील 50 ते 60 प्रश्नांचे प्रश्नसंचिका अभ्यासणार आहोत. हे प्रश्न तुम्ही एकदा केल्यानंतर तुम्हाला पुन्हा माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये काही वेगळा अभ्यास करण्याची गरज भासणार नाही, ही आमची गॅरंटी आहे. त्यामुळे तुम्ही फक्त एवढेच प्रश्न जर केलेत तरी सुद्धा तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळून जातील. चला तर मग आपण माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या प्रश्नपत्रिकेच्या तयारीला लागूयात. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कधी लागू झाला? 1. 1 जानेवारी 2005, 12 ऑक्टोबर 2005, 15 ऑगस्ट 2005, 26 जानेवारी 2006. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 12 ऑक्टोबर 2005. प्रश्न दुसरा. आर-टी-आय अधिनियम कोणत्या कलमानुसार नागरिकांना माहिती मिळवण्याचा अधिकार देतो? ए. कलम 3, कलम 5, कलम 7, कलम 10. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कलम 3. आर-टी-आय अर्जाला उत्तर देण्यासाठी जास्तीत जास्त किती दिवसांची मर्यादा आहे? 15 दिवस, 30 दिवस, 45 दिवस, 60 दिवस. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 30 दिवस. आर-टी-आय अर्जदाराला अर्ज सादर करण्यासाठी किती शुल्क भरावे लागते? 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 10 रुपये. आर-टी-आय अधिनियमांतर्गत माहिती न दिल्यास जबाबदार अधिकाऱ्यावर कोणती कारवाई होऊ शकते? निलंबन, दंड, बदली, पदोन्नती रोखणे. दंड. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दंड. इथे आर-टी-आय म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजे माहितीचा अधिकार अधिनियम असं हे लक्षात ठेवायचं आहे. आर-टी-आय अधिनियमांतर्गत अपील करण्याची पहिली पायरी कोणाकडे असते? राज्यपाल, माहिती आयुक्त, प्रथम अपील प्राधिकरण, जिल्हाधिकारी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्रथम अपील प्राधिकरण. आर-टी-आय अधिनियमांतर्गत केंद्रस्तरीय सर्वोच्च संस्था कोणती आहे? केंद्रीय माहिती आयोग, सर्वोच्च न्यायालय, संसद, गृह मंत्रालय. केंद्रीय माहिती आयोग. आर-टी-आय अधिनियमांतर्गत कोणती माहिती देण्यास अपवाद आहे? राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित माहिती, वैयक्तिक माहिती, गोपनीय व्यापारी माहिती, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही यापूर्वीचा आपला माहितीचा अधिकार अधिनियम 2005 यावरील व्हिडिओ जर पाहिला असेल तर त्याच्यामध्ये हे सविस्तर दिलेलं आहे. कोणता माहिती आपल्याला देता येते, अर्जाचं रक्कम किती आहे किंवा फी शुल्क किती आहे, जनमाहिती अधिकारी कोण असतात, वगैरे वगैरे जी काही माहिती आहे ती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे ऐकायला मिळेल. आर-टी-आय अधिनियमांतर्गत राज्यस्तरीय सर्वोच्च संस्था कोणती आहे? राज्य माहिती आयोग, उच्च न्यायालय, राज्यपाल कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय. बरोबर उत्तर आहे राज्य माहिती आयोग. आर-टी-आय अधिनियम 2005 चा मुख्य उद्देश काय आहे? भ्रष्टाचार कमी करणे, पारदर्शकता वाढवणे, नागरिकांना माहितीचा अधिकार देणे, वरील सर्व. वरील सर्व. आर-टी-आय अधिनियमांतर्गत पब्लिक ऑथॉरिटीची व्याख्या कोणत्या कलमात दिली आहे? कलम 2H, कलम 3, कलम 4, कलम 7. कलम 2H. आर-टी-आय अधिनियमांतर्गत माहिती न दिल्यास दंड कितीपर्यंत आकारला जाऊ शकतो? 10,000, 25,000, 50,000, 1,00,000. बरोबर उत्तर आहे 25,000.
आरटीआय अधिनियमांतर्गत माहिती न देण्याचे अपवाद कोणत्या कलमात दिले आहेत? कलम 6, कलम 7, कलम 9, कलम 8. कलम 8. ही सर्व कलमांच्या बद्दलची सविस्तर माहिती आमच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आलेली आहे, त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा. तुम्हाला कलमांबद्दल सर्व माहिती मिळेल. आरटीआय अधिनियमांतर्गत सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते? कलम 12, कलम 18, कलम 19, कलम 20. कलम 12. आरटीआय अधिनियमांतर्गत दुसरे अपील, सेकंड अपील कोणाकडे करता येते? जिल्हाधिकारी, राज्यपाल, केंद्रीय किंवा राज्य माहिती आयोग, उच्च न्यायालय. केंद्रीय किंवा राज्य माहिती आयोग. आरटीआय अधिनियमांतर्गत माहिती न देण्याचे कारण कोणत्या स्वरूपात द्यावे लागते? मौखिक उत्तर, लेखी आदेश, न्यायालयीन आदेश, तोंडी स्पष्टीकरण. लेखी आदेश हे उत्तर बरोबर आहे. आरटीआय अधिनियमांतर्गत माहिती आयोगाला कोणते अधिकार दिलेले आहेत? न्यायालयीन अधिकार, फक्त शिफारस करण्याचे अधिकार, फक्त दंड करण्याचे अधिकार, कोणतेही अधिकार नाहीत. न्यायालयीन अधिकार. आरटीआय अधिनियमांतर्गत कोणत्या कलमानुसार थर्ड पार्टी इन्फॉर्मेशनची प्रक्रिया दिलेली आहे? थर्ड पार्टी इन्फॉर्मेशन म्हणजे त्रयस्थ पक्षाची माहिती देणे. कलम 6, कलम 7, कलम 11, कलम 19. बरोबर उत्तर आहे कलम 11. आरटीआय नियमांतर्गत लाईफ ऑफ लिबर्टीशी संबंधित माहिती किती दिवसात द्यावी लागते? 48 तास, 72 तास, 7 दिवस, 15 दिवस. बरोबर उत्तर आहे 48 तास. आरटीआय अधिनियमांतर्गत सार्वजनिक प्राधिकरणाने स्वयंप्रेरणेने माहिती प्रकाशित करण्याची जबाबदारी कोणत्या कलमात आहे? कलम 3, कलम 4(1)(b), कलम 5, कलम 8. बरोबर उत्तर आहे कलम 4(1)(b). आरटीआय अधिनियमांतर्गत पब्लिक अथॉरिटीची व्याख्या कोणत्या कलमात दिली आहे? 2(f), 2(h), 3, 4. 2(f). आरटीआय अधिनियमांतर्गत इन्फॉर्मेशनची व्याख्या कोणत्या कलमात आहे? 2(f), 2(j), 6, 3. 2(f). हे उत्तर बरोबर आहे. आरटीआय अधिनियमांतर्गत राईट टू इन्फॉर्मेशनची व्याख्या कोणत्या कलमात आहे? 2(f), 2(j), 9, 4. 2(j). आरटीआय अधिनियमांतर्गत अर्जदाराला कारण सांगणे आवश्यक आहे का? होय, नाही, फक्त अपील करताना, फक्त आयोगाकडे जाताना. तर पर्याय बी नाही हे उत्तर बरोबर आहे. आरटीआय अधिनियमांतर्गत अर्जदाराने अर्ज कोणत्या भाषेत सादर करू शकतो? फक्त इंग्रजी, फक्त हिंदी, स्थानिक भाषा किंवा इंग्रजी हिंदी, फक्त स्थानिक भाषा. सी, स्थानिक भाषा किंवा इंग्रजी किंवा हिंदीमधून अर्ज सादर करू शकतात. सी पर्याय बरोबर आहे. आरटीआय अधिनियमांतर्गत सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन ची स्थापना कोणत्या कलमात आहे? 12, 18, 19, 20. 12 हे उत्तर बरोबर आहे. आरटीआय अधिनियमांतर्गत दुसरे अपील कोणाकडे करता येते? उच्च न्यायालय, राज्यपाल, माहिती आयोग, संसद. माहिती आयोगाकडे दुसरे अपील करता येते. पर्याय सी. आरटीआय अधिनियमांतर्गत माहिती आयोगाला कोणते अधिकार दिले आहेत? न्यायालयीन अधिकार, फक्त शिफारस अधिकार, फक्त दंड अधिकार, कोणतेही अधिकार नाहीत. न्यायालयीन अधिकार पर्याय ए.
आर-टी-आय अधिनियमांतर्गत माहिती न दिल्यास कोणत्या कलमानुसार दंड आकारला जातो? 18, 19, कलम 20, कलम 21, कलम 20. पर्याय सी बरोबर आहे. आर-टी-आय अधिनियमांतर्गत अपील करण्याची मर्यादा किती दिवसांची आहे? 15 दिवस, 30 दिवस, 45 दिवस, 60 दिवस. बरोबर उत्तर 30 दिवस. आर-टी-आय अधिनियमांतर्गत पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर म्हणजे जनमाहिती अधिकाऱ्याची नियुक्ती कोणत्या कलमात आहे? 5चा 1, 6, 7, 8. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ए 5चा 1. आर-टी-आय अधिनियमांतर्गत असिस्टंट पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर म्हणजे सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्याची नियुक्ती कोणत्या कलमात आहे? 5.1, 5.2, 7, 8. 5.2. पर्याय बी. आर-टी-आय अधिनियमांतर्गत माहिती आयोगाचे सदस्य किती असतात? 5, 7, 10. 1 मुख्य अधिक 10 पर्यंत सदस्य. 1 मुख्य आणि 10 पर्यंत सदस्य म्हणजे एकूण 11 सदस्य असतात. आर-टी-आय अधिनियमांतर्गत माहिती आयोगाला शिफारस करण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? 18, 19, 20, 21. 18. हे बरोबर उत्तर आहे. आर-टी-आय अधिनियमांतर्गत माहिती आयोगाचे सदस्य किती वर्षासाठी नियुक्त केले जातात? 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 6 वर्ष. 5 वर्ष पर्याय बी. आर-टी-आय अधिनियमांतर्गत माहिती आयोगाचे सदस्यांची वय मर्यादा किती आहे? 60 वर्ष, 65 वर्ष, 62 वर्ष, 70 वर्ष. पर्याय बी 65 वर्ष. आर-टी-आय अधिनियमांतर्गत माहिती आयोगाला अपील कोणत्या कलमानुसार करता येते? कलम 18, कलम 19, कलम 20, कलम 21. बी कलम 19. आर-टी-आय अधिनियमांतर्गत माहिती आयोगाला अपील कोणत्या कलमानुसार करता येते? आर-टी-आय अर्जातील शब्द मर्यादा किती आहे? 500 शब्द, 150 शब्द, 300 शब्द, 250 शब्द. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 150 शब्द. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आहेत आपले माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील अगदी महत्त्वाचे प्रश्न. हेच प्रश्न जर तुम्ही केले तर तुम्हाला परीक्षेत काहीही अडचण येणार नाही, ही आमची गॅरंटी आहे. 100% तुम्हाला माहितीचा अधिकार अधिनियमावरील पैकीच्या पैकी मार्क्स मिळणारच आहेत. तेव्हा आमचे व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, अभ्यास करा आणि हेच व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना अवश्य पाठवा. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.